प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग सर्वांना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. नव्याने पुन्हा एकदा देवाने आपल्याला हा सुंदरसा दिवस दाखवून त्याच्या चरणापाशी येण्याची ही संधी दिलेली आहे आणि या संधीचा फायदा आपण देवाच्या गौरवासाठी करणार आहोत. आणि मला खात्री आहे की आज तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी तयार आहात. आपल्या मनाची आपण तयारी केलेली आहे असा मी विश्वास ठेवतो. देवाचं वचन हे अगदी स्पष्ट आणि सरळ वचन आहे आणि ज्यावेळेला आपण ते सरळ आणि स्पष्ट वचन स्वीकारतो त्यावेळेलाच आपल्या जीवनामध्ये देवाचं कार्य घडू लागतं. आजच्या या ऑनलाईन चर्चला आपण सुरुवात करूया आणि मला विश्वास आहे, मला खात्री आहे की देव नवीन गोष्टी आज तुमच्या संगती बोलणार आहे आणि जर त्या तुम्ही समजून घेतल्या तर नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये देवाचं कार्य तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे यावेळी आपण सुरुवातीची प्रार्थना करू आणि प्रार्थना करीत असतानाच आपण एक वर्शिप सॉन्ग गाणार आहोत आणि या गीताच्या द्वारे आपण देवाच्या जवळ जाऊयात. आपल्या मनाची आपण तयारी करूया. सर्वांनी आपले डोळे बंद करूया. डोळे बंद असतानाच आपण वर्शिप सॉन्ग गाणार आहोत. हालेलुया. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. थँक यू होली स्पिरिट. ओ ग्लोरी लॉर्ड जीसस. धन्यवाद. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. स्तुति प्रशंसा हो तेरी,
केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। धन्यवाद प्रभू, तू केवळ योग्य आहेस, तू स्तुतीस पात्र आहेस आणि भयास योग्य आहे। आम्ही तुझं भय धरू शकतो, आम्ही तुझी स्तुती करू शकतो, कारण त्यासाठी तू पात्र आहेस। तो आमचा भरोसा आहे पित्या। जो कोणी तुझ्यावर भरोसा ठेवतो त्या कोणालाही तू लज्जित आणि फजित होऊ देत नाहीस। प्रभू, आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवला आणि ठेवू शकतो, कारण तू आम्हाला कधी धोका देत नाहीस। धन्यवाद येशू तुझ्या प्रेमाबद्दल, प्रीतीबद्दल। आजचा दिवस आमच्या आयुष्याला जोडून ऑनलाईन चर्चमध्ये, भक्तीमध्ये तू आम्हाला एकत्रित केलंस, म्हणून मी तुझे आभार मानत आहे। ही प्रार्थना प्रभू येशूच्या द्वारे केली म्हणून नाही। आमेन, आमेन। प्रेज द लॉर्ड। पुन्हा एक वार आपण यावेळेला देवाच्या वचनाकडे वळणार आहोत। आणि जर तुम्ही पवित्र शास्त्र घेऊन बसलेला असाल तर आपल्या पवित्र शास्त्रामधून योहानाचे तिसरे पत्र आपण काढूया। योहानाचे तिसरे पत्र। मागच्या काही आठवड्यांपासून आपण योहानाचे पत्र आपण पहिलं, दुसरं आणि तिसरं पत्र आपण अभ्यास करीत आहोत। आणि आजचं आपण ज्या मननासाठी जे वचन किंवा जे पुस्तक घेतलेलं आहे ते योहानाचे तिसरे पत्र। त्याच्यामध्ये एकच अध्याय आहे आणि ह्या पुस्तकामध्ये स्पेशली हे जे पुस्तक आहे हे योहानाने गायस नावाच्या एका विश्वासणाऱ्यासाठी, निष्ठावंत जो विश्वासणारा आहे की जो खरंच देवाचं वचन मनापासून पाळणारा किंवा वचनाचं आचरण करणारा हा विश्वासणारा आहे। आणि त्या गायससाठी स्पेशली ते गायससाठीच ते पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे। फार मोठं नाहीये, त्याच्यामध्ये 15च वचन आहेत। आणि ते लिहिण्याचं कारण फार महत्वाचं आहे, कारण गायस त्याच्या जीवनामध्ये अत्यंत निष्ठावंत होता, अत्यंत महत्वाचं नाही का देवाचं वचन प्रामाणिकपणे तो पाळणारा होता। आणि म्हणून योहानाने त्याच्यासाठी स्पेशली ते पत्र योहानाने त्याच्यासाठी लिहिलेलं आहे। आणि त्याच्या जीवनातून आम्हाला पण पुष्कळ गोष्टी शिकण्यासारखं आहे। जर योहानाने त्याच्याबद्दल लिहिलंय तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे, नक्कीच त्याच्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या स्पिरिच्युअली आध्यात्मिक जीवनामध्ये काहीतरी विशेष आहे। आणि म्हणून योहानाला वाटलं की त्याला पर्सनली, वैयक्तिक असं पत्र लिहावं। आणि म्हणून योहानाने हे पत्र गायस ह्या व्यक्तीसाठी लिहिलेलं आहे। आणि सुरुवातीला तो प्रिय गायस, ह्यास तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील, ह्याच कडून तो गायसवर तो खरी प्रीती करणारा हा योहान होता। आणि त्याला काही कारण आहेत ते आपण पाहणारच आहोत। परंतु योहानाने या गायसची जी प्रशंसा केली किंवा गायसच्या बद्दल त्यांनी चांगल्या गोष्टी बोललेला आहे। आणि ते लिहिण्याचं कारण काय, तर त्यामधल्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक वचनामध्ये त्याच्या स्वभाव किंवा त्याचं वागणं, त्याचं बोलणं किंवा त्याचं ख्रिस्ती जीवन कसं होतं याबद्दल आम्हाला पाहायला मिळतं। त्यापैकी त्याच्यामध्ये जी स्थिती, त्याची आध्यात्मिक किंवा तिची स्पिरिच्युअली स्थिती काय होती त्याबद्दल आपण पहिला मुद्दा घेणार आहोत की त्याची आध्यात्मिक स्थिती काय आहे। बघा, दुसरं वचन पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहूया। दुसरं वचन, प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करीतो। योहान गायसला म्हणतो की तुझा आत्मा सुस्थितीत आहे। तुझा आत्मा कसा आहे? सुस्थितीत, म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आहे। आध्यात्मिक गोष्टींमध्ये तो सर्व गोष्टींमध्ये त्याची सुस्थिती आहे, चांगली स्थिती आहे। आजपर्यंत आम्हाला आपल्या जीवनाबद्दल परीक्षण करायचं आहे। या गायस बद्दल आपण पाहत असताना आपलंही परीक्षण आपण करायचं आहे। आपल्या जीवनातही आपण खरंच आपल्या आत्मिक स्थिती ही सुस्थिती आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे। जेव्हा जेव्हा देवाचं वचन आपल्या समोर परमेश्वर बोलेल किंवा देवाचं वचन येईल तेव्हा तेव्हा आपण त्याचं मूल्यमापन करूया की ते आपल्या जीवनाला लागूकरण करून घेऊया, की आपण पाहूया की खरंच या गोष्टी ज्या गायसमध्ये आहेत त्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत का नाही।
आणि जर आपल्यामध्ये त्या गोष्टी नसतील तर नक्कीच आपण ते जे चुकीच्या गोष्टी त्या सोडून देऊन गायसच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जी सुस्थिती आध्यात्मिक आहे ती आपण स्वीकारणं गरजेचं आणि त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. प्रियनो, आध्यात्मिक जीवनामध्ये आपण नेहमी आपली आत्मिक काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आत्मिक जीवनामध्ये आपण सर्व स्थितीत सर्व गोष्टीत सुस्थिती आपली असावी ही प्रभू आमच्याकडून अपेक्षा करत आहे. म्हणजे काय की देवाच्या वचनाची काळजीपूर्वक पालन करणं, देवाच्या वचनाचं मनापासून पालन करणं ही गोष्ट किंवा चांगुलपणा ह्याचं प्रतिबिंब आमच्या जीवनामध्ये असावं ही प्रभूची इच्छा आहे. आणि अनुवादाचं पुस्तक जर आपण काढलं तर अनुवादाच्या पुस्तकामध्ये 28वा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये, अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये आमचं जीवन हे आध्यात्मिक जीवन किंवा देवाशी आमचं असलेलं नातं हे कसं असावं याबद्दल आम्हाला अनुवाद याचा 28वा अध्याय आपण काढूया पवित्र शास्त्रामधून. दुसरं वचन, पहिल्या वचनापासून आपण नीट वाचलं तर आपल्याला समजेल. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. बघा, प्रभूचं वचन लक्षपूर्वक ऐकणं आणि काळजीपूर्वक पाळणं, ह्या दोन गोष्टी जर केल्या तर दुसऱ्या वचनात काय सांगितलंय, तो आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. प्रेमनो, काळजीपूर्वक वचन पाळणं ही फार महत्वाची गरज आहे. गायस त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक वचन काळजीपूर्वक तो पाळण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणजेच त्याच्या जीवनामध्ये कुटुंब, काम, त्याच्या योजना, प्लॅनिंग आणि देवाची सेवा, म्हणजे ह्या चार गोष्टी समान रीतीने तो करीत होता. त्याचं आध्यात्मिक जीवन आहे तो व्यवस्थित सांभाळत होता, कुटुंब पण व्यवस्थित सांभाळत होता. त्या कुटुंबातली सगळ्या गोष्टी बघून, लेकरांची काळजी घेऊन, लेकरांच्या गरजा पूर्ण करून, कुटुंबातल्या गरजा पूर्ण करून, देवाच्या कामामध्ये सुद्धा किंवा त्याचं जे काम आहे त्या कामामध्ये पण, त्याची योजना जी आहे त्या योजनेमध्ये पण, आणि देवाची सेवा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, चारही गोष्टींमध्ये तो समान रीतीने होता. विचार करा, आपण आपल्या जीवनामध्ये, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या चार गोष्टी समान रीतीने करत आहोत काय? कदाचित आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये वाढलेला असाल, किंवा कुटुंबाकडे, कौटुंबिक गोष्टींकडे कमी असाल, किंवा कामाच्या ठिकाणी व्यवस्थित काम करत असाल, किंवा देवाच्या सेवेमध्ये आपण कमी असेल. परंतु गायस त्याच्या जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्येक स्थितीमध्ये तो सुस्थितीत होता. म्हणून पाऊल इथं काय म्हणतो की माझ्या, नाही का, प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. सर्व स्थितीत, सर्व गोष्टींमध्ये आम्ही सुस्थिती असावं अशी प्रभूची आमच्या बाबतीत इच्छा आहे. आणि म्हणून योहानाने त्याच्या जीवनामध्ये, योहानाने गायस बद्दल जी गोष्ट सांगितली ती हीच की त्याचा आत्मा जो आहे तो सुस्थितीत आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या गोष्टींमध्ये सुद्धा सुस्थिती असावी. सर्व गोष्टी सुस्थिती, ह्याला ग्रीक भाषेमध्ये एक शब्द आहे युडू म्हणून आहे. युडू म्हणजे ह्याचा अर्थ असा की सर्व गोष्टीत सुस्थिती असणं. म्हणजे जर थोडक्यात, नाही का, आपण आपल्या जर प्रवासाला आपण निघालो आणि समजा प्रवासाला निघालो असताना ज्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे, ज्या गावाला आम्हाला जायचं आहे, त्या गावाला जाण्यासाठी समजा दोन रस्ते आहेत. आणि ह्या दोन रस्त्यांपैकी एक रस्ता चांगला आहे आणि दुसरा रस्ता आहे तो खराब आहे, आणि तिकडचा रस्ता धोकादायक आहे. परंतु
ज्या रस्त्याने आम्ही जाणार आहे चांगल्या रस्त्याने ते थोडंसं लांबून जाणारा रोड आहे, लॉंग कट आहे. आणि जो खडबडीत रस्ता आहे किंवा धोकादायक रस्ता आहे तो शॉर्टकट आहे. मग आपण आपल्या जीवनामध्ये किंवा त्या प्रवासामध्ये कोणता मार्ग निवडणार आहे हे आपल्या हातामध्ये आहे. जर आपण खडबडीत रस्ता निवडला तर तिथं कदाचित आपल्याला धोका होऊ शकतो. परंतु जो चांगला रस्ता आहे तो चांगला रस्ता चांगला आहे, परंतु लॉंग कट आहे, थोडा वेळ जास्त जाणार आहे. म्हणजेच चांगला प्रवास होण्यासाठी आपण चांगल्या रस्त्यानेच गेलं पाहिजे. शॉर्टकट आहे म्हणून जर आपण खडबडीत किंवा धोकादायक रस्ता निवडला तर कदाचित आपल्याला तिथं धोका होऊ शकतो आणि नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. अरे उगीच आपण या रस्त्याने आलो, तिकडून गेलो असतो बरं झालं असतं, असं म्हणण्याची वेळ येणार नाही. म्हणून योहान गायसच्या बाबतीत तो म्हणतोय की तुझा जो प्रवास आहे, सर्व गोष्टींमधला आध्यात्मिक जो प्रवास आहे तो चांगला व्हावा, सुस्थितीत व्हावा. म्हणून तो म्हणतो की मी प्रार्थना करतो. मी काय करतो? प्रार्थना करतो. आता सध्या तो जे पत्र लिहित असताना त्यावेळेसची परिस्थिती त्या गायसच्या जीवनाबद्दलची सुस्थिती होती, चांगली होती. माहित नाही पुढे जाऊन तो कसा जाणार, परंतु सध्या तरी तो व्यवस्थित होता. आमचा पुढचा प्रवास पण चांगला होण्यासाठी आम्हाला चांगल्या मार्गाने जाणं गरजेचं आहे. म्हणून योहानाचं जे पहिलं पत्र आहे 2 अध्याय आणि 6 वचनामध्ये गायस त्याच्या जीवनामध्ये कसा होता त्याबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की नाही का, प्रभूची इच्छा आमच्या बाबतीत किंवा गायसच्या बाबतीत किंवा आपल्या जीवनाच्या बाबतीत काय आहे. योहानाचे पहिले पत्र 6 अध्याय. मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. जसा प्रभू चालला, जसा प्रभू वागला तसंच आम्ही चालावं ही प्रभूची इच्छा होती. आणि गायस त्याप्रमाणे चालण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्याच्या जीवनामध्ये त्याचा आत्मा सुस्थितीत होता. तो देवाच्या आज्ञा जशाच्या तशा पाळणारा होता. म्हणजे त्याचं स्वतःचं आध्यात्मिक जीवन, कुटुंब, काम आणि देवाची सेवा हे सगळं योग्य पद्धतीने तो करीत होता, योग्य पद्धतीने तो चालत होता. आज आपल्या जीवनामध्ये आम्हाला विचार करायचा आहे की आमची आध्यात्मिक स्थिती खरंच सुस्थिती आहे काय. पुष्कळ लोक प्रभूमध्ये येतात, प्रभूवर विश्वास ठेवतात, प्रभूमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळण्याचा ते प्रयत्न करतात, परंतु हळूहळू नंतर मग देवाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. कुटुंबामध्ये जास्त मनुष्य रमून जातो, कारण कुटुंबामध्ये आशीर्वाद आलेले असतात, सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं, कशाची कमी नसते, काही कमी पडलेलं नसतं आणि सगळं आनंदात चाललेलं असतं. मग देवाच्या गोष्टींकडे आपण थोडंसं कमी पडत जातो आणि मग कमी पडत गेल्यानंतर आपल्याला वाटते की नाही मी सगळं व्यवस्थित करत आहे. गायसच्या जीवनातून आम्हाला हे शिकायचं प्रियानो की गायस हा स्वतःच्या स्पिरिच्युअली जीवनामध्ये पण व्यवस्थित होता, सुस्थितीत होता. कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा तो सुस्थितीत होता. स्वतःचं काम, त्या कामाच्या बाबतीत सुद्धा त्याची स्थिती सुस्थिती होती, चांगली स्थिती होती. आणि देवाच्या सेवेमध्ये सुद्धा तो चांगल्या प्रकारे होता. कुठेही तो कमी नव्हता. सगळं बरोबर बॅलन्स मध्ये चालत होतं, व्यवस्थित चाललेलं होतं. पहिले थेसलोनिकरास पत्र 1 अध्याय 6 वचन. त्या ठिकाणी आम्हाला थेसलोनिका इथल्या मंडळीचं उदाहरण पाहायला मिळतंय. थेसलोनिका इथली मंडळी ही पाऊल आणि सिला यांनी त्या ठिकाणी पुष्कळ कष्ट घेऊन त्या मंडळीची स्थापना केली. फिलिप्पी या ठिकाणी असताना, फिलिप्पी शहरामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते प्रेषितांची कृती याचा 16व्या अध्यायामध्ये ते प्रार्थना स्थळाकडे जात असताना एक मुलगी नेहमी ओरडून म्हणायची की हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात, हे परत देवाचे दास आहेत. आणि हे पुष्कळ दिवस ती करीत असताना पावलाला ते चांगलं वाटलं नाही, म्हणून पावलाने त्या ज्या मुलीमध्ये जे पिशाच होतं किंवा जे भूत होतं त्या भूताला धमकावलं आणि ते भूत तिच्यातून निघून गेलं. आणि ती जी मुलगी होती, ज्या मुलीच्या अंगामध्ये ते पिशाच होतं, भूत होतं, आणि तिचा कुणीतरी धनी होता आणि त्या धन्याला ती पुष्कळ मिळकत मिळवून देत होती. आणि ती मिळकतीची आशा गेली, मिळकत संपली, म्हणून त्या व्यक्तीने काय केलं की पाऊल आणि सिला यांना तुरुंगात टाकलं. आणि तुरुंगात टाकल्यानंतर तिथून सुटका झाल्यानंतर पाऊल आणि सिला हे
थेसलोनिका इथं आल्यानंतर त्यांनी मंडळीची स्थापना केली. पुष्कळ कष्ट घेतले आणि थोड्याच दिवसानंतर, काहीच काळानंतर त्या मंडळीला त्रासाला सामोरे जावं लागलं, छळाला सामोरे जावं लागलं, पुष्कळ परिस्थितीमधून त्यांना जावं लागलं. परंतु त्या प्रत्येक स्थितीमध्ये त्या मंडळीतले लोक कसे होते, तर त्यासाठी आम्हाला थेसलोनिकास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या मंडळीने काय केलं. त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला. त्यांनी काय केलं? फार संकटामध्ये होते, फार परिस्थितीमध्ये होते, पण त्यांनी पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाले. पाऊल तिथं सांगत आहे की तुम्ही फार संकटामध्ये होता, परंतु आनंदाने वचन स्वीकार केला. प्रेरणा, आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचं वचन आनंदाने स्वीकारलं पाहिजे. प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही देवाचं वचन आम्ही पाळलं पाहिजे. प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही देवाच्या वचनाचं पालन केलं पाहिजे. आणि हीच गोष्ट आज परमेश्वर आम्हाला सांगत आहे. आणि गायसच्या जीवनातूनही आम्हाला ते शिकायचं आहे. गायस सुद्धा त्याच्या जीवनामध्ये, स्पिरिच्युअली जीवनामध्ये या 4 गोष्टी समान रीतीने होत होत्या. ते म्हणजे त्याचं आध्यात्मिक जीवन, कौटुंबिक जीवन, कामाचं जिथं तो काम करत होता तिथलं जीवन आणि देवाच्या सेवेमधलं जीवन. हे 4ही गोष्टी समान रीतीने तो करीत होता. म्हणून आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये विचार करायचा आहे की गायस प्रमाणे आमचं जीवन आहे काय? आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये समान रीतीने चालत आहोत? देवाच्या गोष्टीमध्ये पण आम्ही समान रीतीने आहोत काय? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून योहानाने गायस बद्दल सांगितलं की प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करीतो. कारण बघा, आता पहिली गोष्ट की त्याची आध्यात्मिक स्थिती ही सुस्थितीची होती. दुसरी गोष्ट गायसच्या जीवनामध्ये, तिसरं वचन, 3 आणि 4 वचन, कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली. त्यावरून मला अत्यानंद झाला. माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही. योहानाला गायस बद्दल बंधुजनांनी काय सांगितलं ते लक्षात घ्या. बंधुजनांनी त्याच्याविषयी साक्ष दिली की तुझ्याविषयी बंधुजनांनी साक्ष दिली की त्यावरून मला अत्यानंद झाला. कशाविषयी? तर तो सत्याने चालणारा होता. त्याची निष्ठा जी होती ती सत्यावरील त्याची निष्ठा ही अत्यंत महत्वाची होती. म्हणजे तो प्रत्येक गोष्टीमध्ये सत्य वचनाप्रमाणे चालणारा होता. आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला हा पण विचार करायचा आहे की आम्ही सगळ्या गोष्टी ज्या करत आहोत, जो गायस त्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवन, कौटुंबिक जीवन, काम आणि देवाची सेवा, ही प्रत्येक गोष्टी तो कसं करत होता? सत्याने करत होता, खरेपणाने करत होता. तिथं लबाडी नव्हती, तिथं फसवेगिरी नव्हती, तर तिथं सर्व काही सत्य आणि सत्यच होतं. म्हणून योहानाने त्याची मनापासून प्रशंसा केली. म्हणून योहानाने त्याला सांगितलं की तू खरोखर सत्याने चालणार आहेस आणि याबद्दल मला खूप आनंद होत आहे. योहानाला आनंद कशाने होतो माहितीये? की देवाची मुले, माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसरा कशाने होत नाही. कशाने होत नाही. देवाचं वचन जे देवाचे लोक सत्याने आणि प्रामाणिकपणे पाळतात त्याबद्दल देवालाही खूप आनंद होतो की देवाचे लोक, त्याचे लेकरं हे सत्यामध्ये चालणार आहेत, प्रत्येक गोष्टी सत्याने करणार आहेत, खऱ्या मनाने करणार आहेत. कारण आपला देव सत्य आहे, आपला प्रभू सत्य आहे. म्हणून योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो की येशू म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे. सत्य येतो त्याच्यामध्ये नाही का खोटारडेपणा किंवा फसवेगिरीपणा प्रभूमध्ये नाहीये.
कारण प्रभू स्वतः सत्य आहे. आणि म्हणून आपण या ख्रिस्ती विश्वासामध्ये सत्याने चाललं पाहिजे, सत्याने वागलं पाहिजे. कारण जिथं सत्य आहे तिथं प्रभू आहे, जिथं सत्य आहे तिथं प्रभू आहे. आम्हाला जर आपण पाहिलं पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय 6 आणि 7 वचन आपण काढूया. पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय 6 आणि 7 वचन. त्याविषयी तुम्ही उल्हास करिता तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले, तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले, ह्यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करितात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यास कारणीभूत व्हावे. आपण जर आम्ही सत्यामध्ये चालत आहोत तर लक्षात ठेवा, सत्य हे सत्य असते. आपल्याला किती त्रास झाला, किती संकट आले, किती प्रॉब्लेम आले, किती परिस्थिती आली, तरी देखील आपण सत्य सोडत नाही. जसं अग्नी सोन्याची परीक्षा अग्नीने होते. आपल्याला माहित आहे ना, सोनं याला तुम्ही किती वेळा जरी भट्टीमध्ये टाकलं तरी त्याची किंमत कमी होत नाही. प्रियानो, तुम्ही आणि मी अशीच आहोत. आपण सत्याने चाललं पाहिजे. मग आपल्याला किती आपल्यावर परिस्थिती होऊ द्या, किती दुष्काळ पडू द्यात, किती प्रकारचे प्रभू कितीही अनेक लॉकडाऊन होऊ द्यात, परंतु देवाचे लोक हे सत्यामध्ये चालणारेच असलं पाहिजे. जसं गायस हा त्याच्या जीवनामध्ये सत्यामध्ये चालत होता, त्याच्याविषयी अनेक बंधूंनी साक्ष दिली की तो खरोखर सत्यात चालणार आहे. मला तुम्हाला योबाचं उदाहरण दिवशी वाटतंय. योब, आपल्याला माहिती की योबाचं जीवन, योबाची परीक्षेचा काळ कसा होता. योबाच्या जीवनामध्ये किती मोठमोठे प्रसंग आले, योबाच्या जीवनामध्ये किती मोठी परीक्षेचा प्रसंग आला. त्याचे 7 मुलं आणि 3 मुली मरण पावले. त्याचं जे काही होतं, गुरं ढोरं शेरडे मेंढरे, हे सगळं सैतानाने सर्व काही नष्ट केलं. परंतु योबाने देवाच्या विरुद्ध एका शब्दानेही पाप केलं नाही, देवाच्या विरुद्ध तो बोलला नाही. का? कारण तो खरोखर देवाला भिवून चालणारा होता, तो सत्याने वागणारा होता, तो सात्विकपणे चालणारा होता. उलट आपल्याला पाहायला मिळते की त्याची पत्नी ही त्याच्याकडे आली आणि म्हणते की अहो, काय तुम्ही अजून सत्व धरून राहिलाय, सत्य धरून राहिलाय, कशाला सत्य धरून राहिलाय, सत्य सोडून द्या तुम्ही आणि मरून जावा. परंतु तो तिला उत्तर देतो की देवापासून सुखच घ्यावं, दुःख घेऊ नये का. ही सत्यता आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. प्रेम, पुष्कळ लोक देवाकडून आशीर्वाद घेताना काय वाटत नाही, परंतु प्रॉब्लेम आले, समस्या आली की देवाला दोष द्यायला लागतात. काय केलं देवाने माझ्यासाठी, काय केलं देवाने आमच्यासाठी. परंतु ते विसरून जातात की देवाने आमच्यासाठी काय केलं, देवाने किती चमत्कार आमच्या जीवनामध्ये केले. आज जे आपण जीवन जगत आहे ते केवळ प्रभूच्या कृपेमुळे आणि प्रभूच्या दयेमुळे जगत आहे, हे विसरून जातात. परंतु गायसच्या जीवनातून आणि या योगाच्या जीवनातून आम्हाला हेच पाहायला मिळतं की त्यांची निष्ठा किंवा त्यांची सत्यता ही सत्याने चालणारी त्यांची सत्यता होती. ते सत्याने चालणारे होते, त्यांची आध्यात्मिक स्थिती हे सत्याने चालणारी होती. म्हणून तर योहानाने गायसचं उदाहरण या ठिकाणी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे, उगीच दिलेलं नाहीये. निश्चित गायस्थ स्पिरिच्युअली जीवन, आध्यात्मिक जीवन नक्कीच निश्चित सुस्थितीचं होतं. तो सत्याने चालणार होता, तो सत्याने वागणार होता. आणि याबद्दल योहानाला आनंद वाटत होता की गायस हा सत्याने चालणार होता. म्हणजे त्याची निष्ठा ही सत्यावर होती, त्याची निष्ठा ही सत्यावर होती. म्हणून या ठिकाणी 4थं वचन सांगतं, 3रं आणि 4थं, की कारण तू सत्याने चालतोस, जशी तुझ्याविषयी बंधू जनांनी येऊन साक्ष दिली, त्यावरून मला अत्यानंद झाला. बंधू जनांनी, आज विचार करा की आपल्याबद्दल मंडळीतले लोक, मंडळीतले विश्वासणारे साक्ष देत आहेत का.
मंदिरातले लोक आपल्या विषयी सांगत आहेत का की खरंच हा व्यक्ती, हे ब्रदर हे सिस्टर खरंच देवाचं वचन पाळणार आहेत, खरंच हे ब्रदर आणि हे सिस्टर वचनाप्रमाणे चालणार आहेत, खरंच हे सत्याने चालणार आहेत. जसं गायस बद्दल बंधुजनांनी योहानाला साक्ष दिली, बंधुजनांनी योहानाला साक्ष दिली की गायस हा सत्याने चालणार आहे. म्हणून तर योहान म्हणते की कारण तू सत्याने चालतोस, सत्याने चालतोस. सत्य हे आमच्या जीवनामध्ये नेहमी असलं पाहिजे. कितीही परिस्थिती आली, किती संकट आले, तर आम्ही सत्य वागणं सोडलं नाही पाहिजे. आम्ही स्वार्थासाठी आमचं जीवन नाही जगलं पाहिजे. पुष्कळ लोक स्वार्थासाठी जीवन जगतात आणि हे प्रभूला आवडत नाही. गायस हा स्वार्थासाठी जीवन जगत नव्हता, तो सत्याने चालत होता. सत्य त्याच्या ठाई होतं आणि सत्य ज्याच्या ठाई आहे त्याच्या ठाई प्रभू आहे. कारण जिथं प्रभू आहे तिथं सत्य आहे, जिथं प्रभू आहे तिथं सत्य आहे. आमच्यामध्ये जर प्रभू आहे तर आम्ही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वचन आम्ही सत्यानेच चाललो पाहिजे, सत्यानेच आम्ही वागलं पाहिजे. तिसरी गोष्ट, शेवटची तिसरी गोष्ट गायसच्या जीवनातून आम्हाला शिकायची आहे, ते म्हणजे 5 ते 8 वचन आहेत. आपण वाचूया. प्रिय बंधू, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करीतोस ते विश्वासूपणे करतोस. त्यांनी मंडळी समोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली. देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटे लावशील तर बरे करशील, कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत. म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ. प्रभू वाचलेले वचन नक्कीच आपल्यासाठी आशीर्वादित करत आहे. गायस त्याच्या जीवनामध्ये तिसरी गोष्ट, तो देवाच्या निरोप्यांचा पाहुणचार करणारा होता. देवाच्या निरोप्यांचा पाहुणचार करणारा होता. त्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये, मंडळांच्या पहिल्या शतकामध्ये अनेक सेवक देवाने निवडले होते आणि ते मिशनरी सेवा करीत होते. म्हणजे वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन ते देवाची सेवा करत होते. आणि गायस हा त्या काळामध्ये निष्ठावंत, विश्वासणारा होता. आणि असं अभ्यास करताना असं समजतं की गायस एका मंडळीमध्ये अत्यंत नाही का सत्तेने चालणारा आणि देवाचं वचन पाळणारा हा एक सभासद होता. साधारण व्यक्ती म्हणून तो काम मंडळीमध्ये जात होता. तो काय सेवक नव्हता, एक मंडळीतला सभासद होता, परंतु तो निष्ठावान होता, तो सत्याने चालणारा होता. त्याची आत्मिक स्थिती ही सुस्थितीची होती. आणि पहिल्या शतकांमध्ये शहराशहरी फिरून देवाची सेवा करणारे पुष्कळ सेवक होते. समजा एखाद्या गावामध्ये तो आला आणि त्या गावामध्ये, त्या मंडळीमध्ये फक्त गायसच असा व्यक्ती होता की अनेक सेवक त्याच्या घरी येऊन मुक्काम करीत असत आणि मग पुढच्या सेवेसाठी ते जात असत. आणि जिथं तो मुक्काम करायचे ते सेवक त्या घरामध्ये, त्या गायसच्या घरामध्ये राहिल्यानंतर जाते वेळेस गायस काय करायचा की त्याला पुष्कळ सामग्री जी आहे ते तो द्यायचा प्रवासासाठी लागणार. कारण त्या काळामध्ये हे सेवक काही सामान थोडस जवळ सोबत ठेवायचे, म्हणजे जर भूक लागली किंवा काही गरज लागली तर ते विकत घेऊ शकत होते किंवा ते खात असत. आणि म्हणून इथं काय लिहिलेलं आहे, 5 वचन, प्रिय बंधू, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणे करतोस. जे प्रत्येक सेवक त्याच्याकडे येत होते ते काय त्यांना ओळखत नव्हता तो, परंतु तो विश्वासूपणे त्यांची सेवा करीत होता. विश्वासूपणे तो सेवा करीत होता. आणि म्हणून आज आम्हाला लक्षात घ्यायचं आहे की देवाच्या सेवेसाठी जर देवाने तुम्हाला निवडलं असेल तर मला तुम्हाला या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची प्रेरणा, जे तुम्ही ऐकत आहात, तुम्ही कुठल्याही मंडळीमध्ये जात असाल, तुमचे सेवक, तुमचे पास्टर हे तुमचे आहेत, प्रभूंनी तुम्हाला दिलेले आहे. आणि तुमच्या सेवकांची, तुमच्या पास्टरांची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी. कारण 7 आणि 8 वचन काय लिहिले बघा, कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काही न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले. तुमचे सेवक, तुमचे पालक
ख्रिस्ताच्या नावासाठी ते बाहेर पडले. त्यांनी आपलं गाव, आपले नातेवाईक, आपलं सर्व काय सोडून तुमच्यासाठी ते देवाची सेवा करत आहेत. आणि तुम्ही तुमच्या सेवकाची, तुमच्या ह्या परिस्थितीमध्ये तुमच्या सेवकाची, तुमच्या पास्टरांची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी, जसं गायस करत होता. देवाचे सेवक जे नवीन लोक आहेत, जे प्रभूमध्ये नुकतेच आले, त्यांच्याकडून काही न घेता ती प्रभूची सेवा करत आहेत. मग जे जुने आहेत, जे प्रभूमध्ये मुळावलेले आहेत, जे प्रभूमध्ये अनेक वर्षापासून आहेत, त्यांची जबाबदारी की त्यांनी त्यांच्या पास्टरांची काळजी घेणं. फिलिप्पियरास पत्र जर आम्ही काढलं, फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय थोडक्यात मी संपवणार आहे. फिलिप्पियरास पत्र पाऊल त्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला सांगत आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 14 वचनापासून, तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला हे ठीक केले. पाऊल काय म्हणतो? माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला. संकटामध्ये सहभागी होणं. लक्षात घ्या, सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, लॉकडाऊन आहे. आणि या संकटामध्ये, या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या सेवकासाठी सहभागी झाला पाहिजे. सेवकासाठी तुम्ही त्या संकटामध्ये सेवकाला मदत करणारे झाला पाहिजे. पुढं, फिलिप्पियरांनो, तुम्हालाही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासेदोनियातून निघालो, तेव्हा तुमच्या वाचून दुसऱ्या कोणालाही मंडळीने माझ्याबरोबर देण्या घेण्याचा व्यवहार केला नाही. मी थेसलोनिकात होतो तेव्हा देखील तुम्ही एकदाच नाही, दोनदा माझी गरज भागवली. बघा, फिलिप्पी येथील मंडळीला पाऊल सांगतोय की तुम्ही माझी गरज दोनदा भागवली. माझ्या संकटामध्ये तुम्ही माझे सहभागी झाला आणि जे काही माझ्याबरोबर देण्या घेण्याचा व्यवहार केला आहे तुम्ही, त्या मी थेसलोनिकात होतो तेव्हा देखील तुम्ही एकदाच नाही, दोनदा माझी गरज भागवली. मी दानाची अपेक्षा करीतो असे नाही, तर तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. पाऊल काय म्हणतो की तुम्ही मला दोनदा मदत केली. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या सेवकांना मदत करता, देवाच्या सेवकाला तुम्ही मदत करता, त्यावेळेला तुम्ही तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढवता. बघा, मी दानाची अपेक्षा करीतो असे नाही. मी जे तुम्हाला सांगत ह्यासाठी सांगत नाही की तुम्ही करावं म्हणून. मी अपेक्षा करत नाही की तुम्ही तुमच्या सेवकासाठी करावं, परंतु तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. माझ्यापाशी सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रोदिताच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. बघा, जे तुम्ही करता तुमच्या सेवकासाठी, या परिस्थितीमध्ये सुद्धा चर्चेस बंद आहेत, मंडळे बंद आहेत, प्रार्थना बंद आहे, परंतु या परिस्थितीमध्ये प्रियानो आपल्याला देवाच्या सेवकासाठी करणं गरजेचं आहे. गायस हा अनेक सेवकांना मदत करणारा व्यक्ती होता. देवाच्या सेवेमध्ये तो पुढे होता. कुटुंब सांभाळून, आध्यात्मिक जीवन सांभाळून, काम सांभाळून, देवाची सेवा सांभाळून सर्व गोष्टी तो व्यवस्थित करीत होता. कुठल्याच गोष्टी तो कमी आणि जास्त नव्हता. सर्व काही समान रीतीने तो करीत होता. म्हणून तर योहानाने त्याचं उदाहरण आज पवित्र शास्त्रामध्ये एक स्पेशल पुस्तक लिहून केलंय. जे काही तुम्ही करता ते देवाच्या गौरवासाठी काय होतं माहिती का? सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असा आहे. सुगंध आहे तो देवाला. जर तुम्ही देवाच्या सेवकासाठी करीत असाल तर तो देवाला सुगंध आहे. 19 वचन, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. जर तुम्ही देवाच्या सेवकासाठी, देवाच्या सेवकासाठी तुम्ही कराल तर नक्कीच देव तुमची गरज त्याच्या संपत्तीनुरूप तो पूर्ण करेल. तुम्हाला तो काही कमी पडू देणार नाही. तुम्हाला कशाची उणीवता
तो तुम्हाला परमेश्वर पडू देणार नाही. आणि तिथला सुद्धा पाऊल एक 2 वचन आहेत शेवटचे, मी ते वचन वाचल्यानंतर मी संपवणार आहे. तिथला पत्र याचा 3रा अध्याय आणि 13 वचन. पाऊल तिताला ही एक महत्वाची गोष्ट तो सांगतोय. तिताला पत्र 3रा अध्याय आणि 13 वचन. जेना शास्त्री व अपुल्लो यांना काही उणे पडणार नाही अशा तयारीने त्यांना शक्य तितक्या लवकर रवाना करा. पाऊल काय सांगतो, जे 2 सेवक आहेत जेना शास्त्री व अपुल्लो ह्यांना तिताला सांगतोय की ह्यांना काही कमी पडणार नाही, ऊन पडणार नाही अशा तयारीने त्यांना शक्य तितक्या लवकर रवाना कर. देवाच्या सेवेसाठी तू रवाना कर, त्यांना सेवेसाठी पाठव. त्यांना काही कमी पडणार नाही अशा रीतीने, त्यांना काही कमी पडणार नाही अशा रीतीने तू त्यांना दे. तू त्यांची गरज पूर्ण कर. तुमच्या सेवकाची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी. आज अनेक जण ह्या ऑनलाईन सभेला जॉईन झाले असतील, परंतु तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुमच्या सेवकाची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. लूक याचा 22वा अध्याय आणि 28 वचन काय लिहिले आपण वाचूया. शेवटचं वचन आहे लूक याचा 22वा अध्याय लूक याचा 22वा अध्याय आणि 28 वचन. माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. बघा काय म्हणतो प्रभू, माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. ह्या परीक्षांमध्ये देवाच्या सेवकासोबत टिकून राहणारे तुम्ही आहात का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. तुमच्या सेवकाच्या, तुमच्या पास्टरांच्या सोबत या परीक्षांमध्ये तुम्ही टिकून राहिलेले आहात काय? तुम्ही तुमच्या सेवकाला या परिस्थितीमध्ये मदत करीत आहात काय? तुमच्या सेवकाची तुम्ही काळजी घेत आहात काय? नक्कीच याचा विचार करा प्रियानो. गायसच्या जीवनातून 3 गोष्टी आज आम्ही शिकलो. गायस त्याची आध्यात्मिक स्थिती ही सुस्थितीची होती, चांगली स्थिती होती. दुसरी गोष्ट, तो सत्याने चालणारा होता, सत्यामध्ये चालणारा होता, वागणारा होता. तिसरी गोष्ट, तो देवाच्या सेवकाचा चांगला पाहुणचार करणारा होता. ह्या 3 गोष्टी गायसच्या जीवनामध्ये होत्या. आणि म्हणून तर गायसचं उदाहरण योहानाने आमच्यासाठी दिलेलं आहे. आम्ही सुद्धा तेच करावं. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये आम्ही तेच करावं. तुमच्या सेवकाची काळजी तुम्ही घ्या प्रियानो. तुमच्या सेवकाची काळजी तुम्ही घ्या. कारण देवाच्या सेवकांनी देवाच्या सेवेसाठी सर्व काही सोडून ते देवाची सेवा करत आहे. तुमच्या संकटामध्ये, तुमच्या प्रॉब्लेम मध्ये, तुमच्या अडचणीमध्ये, तुम्ही आजारांमध्ये देवाचा सेवक तुम्हाला प्रार्थना तुमच्यासाठी करीत असतात. तुमची ते काळजी घेत असतात. तुमच्यासाठी देवाकडे नेहमी प्रार्थना करीत असतात. ज्यावेळेला तुम्ही अडचणीमध्ये असता त्यावेळेस पहिला फोन तुम्ही पास्टरांना करता, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. पण ज्यावेळेला तुम्ही आनंदात असता, ज्यावेळेला तुम्ही चांगल्या परिस्थितीत असता, त्यावेळेला तुम्ही तुमच्या सेवकाची आठवण केली पाहिजे. फक्त प्रॉब्लेम मध्ये नाही, फक्त संकटामध्ये नाही. आज मला तुम्हाला प्रियाने एवढं सांगायचं, गायस उदाहरण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ठेवा. गायसने अनेक सेवकांना मदत तो करणार होता. संपूर्ण त्या मंडळीमध्ये, अख्ख्या मंडळीमध्ये गायसच एकटा होता. आणि हे गायस जे करत होता ना, ते त्या मंडळीत एका व्यक्तीला आवडत नव्हतं. तो देवाच्या सेवकाला जी मदत करीत होता, ती मदत करणं त्या सेवकाला आवडत नव्हतं. आणि तो व्यक्ती शेवटचं एक वचन मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला समजेल. ते वचन काढूया आपण. योहानाचे 3रे पत्र 9 वचन. मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करीत नाही. त्यामुळे मी आलो तर तो जी कृत्य करीतो त्यांची आठवण देईल. तो आम्हा विरुद्ध द्वेष बुद्धीने बाष्प बडबड करतो.
तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही आणि तो बंधुजनांचा स्वीकार स्वतःही करीत नाही आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो मना करतो व मंडळी बाहेर घालवून देतो. प्रिय बंधू, वाईटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिले नाही. तो दयत्रफेस जो व्यक्ती होता त्या मंडळीमध्ये, तो स्वतः पण करत नव्हता आणि दुसऱ्यालाही करू देत नव्हता. असे पुष्कळ लोक असतात मंडळींमध्ये, जे स्वतः पण करत नाही आणि दुसऱ्यालाही देवाची आज्ञा पाळू देत नाही. आम्हाला चांगल्याच अनुकरण करायचं आहे. जो चांगला जो गायस आहे त्यांनी चांगल्या प्रकारे त्याचं जीवन जगत होता, तशा प्रकारे आम्हाला आमचं जीवन जगायचं. आणि मला विश्वास आहे की आजचं वचन देव तुमच्यासाठी नक्की आशीर्वादित करेल. तुम्ही तुमच्या सेवकाची, तुमच्या मंडळीतल्या देवाच्या सेवकाची तुम्ही काळजी घ्या. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. देव बाप्पा, मी तुला धन्यवाद देतो. सुंदरचं वचन आज आमच्या समोर आणलेलं आहेस. गायसचं उदाहरण आज आमच्या समोर ठेवलेलं आहे आणि त्या गायसच्या जीवनातून आम्ही हे सुद्धा शिकावं. गायस ह्या 4 गोष्टींमध्ये प्रभू प्रामाणिक होता. त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तो सुस्थितीत होता, त्याच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा तो व्यवस्थित होता, त्याच्या कामामध्ये पण तो व्यवस्थित होता आणि देवाच्या सेवेमध्ये सुद्धा तो व्यवस्थित होता. या 4 गोष्टीमध्ये तो समान रीतीने जीवन जगत होता. प्रभू, आज आमच्या जीवनाचं आम्ही परीक्षण करीत असताना आम्ही खरंच कौटुंबिक गोष्टीमध्ये कदाचित आम्ही चांगला असेल, परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही खरंच सुस्थितीत आहोत काय? देवाच्या सेवेमध्ये आम्ही सुस्थितीत आहोत काय? देवाला देण्यामध्ये आम्ही सुस्थितीत आहोत काय? ह्याचा विचार नक्कीच आम्ही करावं. आणि जर आमच्यामध्ये उणीव असतील प्रभू, तर त्या वचनाने तू भरून काढ आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी तुझी कृपा पुरव. या सर्व तुझ्या लेकरांना तू मार्गदर्शन कर, सहाय्य कर. तुझा पवित्र हात त्यांच्यावरती तू मोकळा कर प्रभूजी, आणि तुझं कार्य त्यांच्या जीवनामध्ये होऊ दे. आभार मानतो प्रभू, तू प्रार्थना ऐकलीस. प्रभू येशूच्या द्वारे मागतो. आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.